आपण मागच्या लेक्चरला डिस्पर्सिव्ह रिलेशन साठी ग्राफ बघितला होता. तो ग्राफ असा होता. डिस्पर्सिव्ह रिलेशन साठी डिस्पर्शन रिलेशन काय होतं? डिस्पर्शन रिलेशन फॉर्म्युला? त्यानंतर आपण ब्रिलियन झोन पण बघितला होता. मग डिस्पर्सिव्ह रिलेशनचा फॉर्म्युला काय होता सांगा तुम्ही तरी. under root 4 beta upon m into mod of sin ka by 2. Sin ka by 2. Omega equal to under root 4 beta by m a by 2 sin ka by 2 असं होतं. मग इथं होता तो पाय बाय ए, इथं ओमेगा मॅक्स, इकडं वाय ऍक्सिसला ओमेगा आणि इकडं के होता. इथं पाय बाय ए, इथं मायनस पाय बाय ए, मायनस पाय बाय ए, इथं 2 पाय बाय ए आणि इथं -2 पाय बाय ए. आणि स्ट्रेट लाईन कधी होतं हे? जेव्हा के टेन्स टू 0 होतं तेव्हा डिस्पर्सिव्ह रिलेशन मध्ये के टेन्स टू 0 म्हणजे वेव्हलेंथ जेव्हा मॅक्झिमम असेल तेव्हा आपल्याला इथं स्ट्रेट लाईन दिसतं. फर्स्ट स्ट्रेट लाईन आणि नंतर कर्व कशामुळे? तर आपली साइन वेव्ह आहे तिथं, म्हणून डिस्पर्शन रिलेशन मध्ये इथं नंतर कर्व दिसतो तुम्हाला. मग ब्रिलियन झोन काय बघितला होता? फर्स्ट ब्रिलियन झोन होता आपला मायनस पाय बाय ए लेस दॅन 0 लेस दॅन के लेस दॅन पाय बाय ए असा फर्स्ट तुमचा ब्रिलियन झोन होता. सेकंड ब्रिलियन झोन काय होता? पाय बाय ए लेस दॅन के लेस दॅन 2 पाय बाय अँड मायनस पाय बाय ए लेस दॅन के मायनस 2 पाय बाय असा तुमचा सेकंड ब्रिलियन झोन होता. ते आपण मागच्या लेक्चरला बघितलं. आता फेज व्हेलॉसिटी अँड ग्रुप व्हेलॉसिटी काय आहे या डिस्पर्शन रिलेशन साठी? या वेव्हसाठी फेज व्हेलॉसिटी काय आहे आणि ग्रुप व्हेलॉसिटी काय आहे ते बघणार आहे. आता फर्स्ट फेज व्हेलॉसिटी डिनोटेड बाय व्ही पी. आपण ते बघणार आहे फेज व्हेलॉसिटी म्हणजे काय. पण फेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो? फेज व्हेलॉसिटीचा ओमेगा बाय के. Omega by k. This is phase velocity. And group velocity denoted by Vg, and formula is d omega by dk. This is group velocity. Whenever Vp equal to Vg, then this is non-dispersive relation. This is dispersive relation. डिस्पर्सिव्ह रिलेशन साठी आपण हा ग्राफ काढलेला आहे. पण जेव्हा तुमची ग्रुप व्हेलॉसिटी इक्वल टू फेज व्हेलॉसिटी येईल तेव्हा ते तुमचं रिलेशन नॉन डिस्पर्सिव्ह असतं. आणि जेव्हा हे दोन्ही वेगवेगळे तर या ग्राफसाठी आपली फेज व्हेलॉसिटी एवढे आहे, Vp इक्वल टू ओमेगा बाय के. दिस इज फेज व्हेलॉसिटी. अँड ग्रुप व्हेलॉसिटी काय आहे? डी ओमेगा बाय डी के. दॅट मीन्स डिफरंट. फेज व्हेलॉसिटी अँड ग्रुप व्हेलॉसिटी डिफरंट आहे या ग्राफसाठी. मग हा कोणता ग्राफ आहे? आपला डिस्पर्सिव्ह रिलेशनचा ग्राफ आहे. पण जेव्हा ग्रुप व्हेलॉसिटी इक्वल टू फेज व्हेलॉसिटी असं असेल तेव्हा तुमचं काय असणार आहे? नॉन डिस्पर्सिव्ह रिलेशनसाठी तो ग्राफ असणार आहे. मीडियम इज नॉन डिस्पर्सिव्ह, देन फेज व्हेलॉसिटी इक्वल टू ग्रुप व्हेलॉसिटी, अँड मीडियम इज डिफरंट dispersive, then phase velocity and group velocity is different. आता हा ग्राफचा जर एवढाच पार्ट घेतला, एकच ऍक्सिस घेतली, एक्स आणि वाय एकाच साईडची फक्त पॉझिटिव्ह,
फर्स्ट स्ट्रेट लाईन आणि नंतर कर्व, फक्त डिस्पर्सिव्ह रिलेशन मधला एक साइड आपण कन्सिडर केली. आता यासाठी आपली फेज वेलोसिटी कोणती, ग्रुप वेलोसिटी कोणती. हा कर्व आहे पूर्ण. जेव्हा इथून एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची, व्यवस्थित मारा, आता इथे येत नाही. स्ट्रेट लाईन, जर स्ट्रेट लाईन घेतली तर त्याची फेज वेलोसिटी काय असणार आहे, जो तुमचा हा अँगल इथं तयार होईल तो अँगल, तो म्हणजे तुमची फेज वेलोसिटी म्हणजेच व्हीपी. म्हणून व्हीपी काय, इथं काय आपलं ओमेगा आणि इथं येते के. दॅट मीन्स व्हीपी काय असणार आहे, ओमेगा बाय के. हा अँगल तुमचा ओमेगा बाय के म्हणजेच तुमची ही झाली फेज वेलोसिटी. आणि ग्रुप आणि हे झालं तुमचं डिस्पर्सिव्ह रिलेशन. पण जेव्हा हे तुम्ही एक स्ट्रेट लाईन घेतली ह्या ग्राफवरती, त्याला एक टँजंट काढायची, एक टँजंट काढली आणि त्या टँजंटचा स्लोप, त्या टँजंटचा जेव्हा मी स्लोप काढणार आहे तेव्हा तो स्लोप काय येणार आहे या टँजंटचा, डी ओमेगा बाय डी के. त्या टँजंटचा स्लोप किती असणार आहे, डी ओमेगा. आता स्लोप काढताना आपण कसं काढतो, समजा इथं एक्स वाय झेड असं घेतलं तर एक्स मायनस वाय डिवायडेड बाय झेड मायनस वाय म्हणजे ह्या दोन्हीतला डिफरन्स. मग हा डिफरन्स काय असणार आहे, वाय ऍक्सिस वरचा डिफरन्स काय आहे तर ओमेगा, डी ओमेगा डिफरन्स. आणि खाली झेड एक्स ऍक्सिसचा डिफरन्स डी के. म्हणजे ह्या लाईनचा जो तुमचा स्लोप असणार आहे डी ओमेगा बाय डी के, दिस इज दी ग्रुप वेलोसिटी फॉर द डिस्पर्शन रिलेशन. ह्या रिलेशनसाठी ही तुमची ग्रुप वेलोसिटी आणि फेज वेलोसिटी कोणती आली, ही जी जो अँगल आहे तुमचा ओमेगा आणि के मधला, ती तुमची काय फेज वेलोसिटी ओमेगा बाय के. हे झालं डिस्पर्सिव्ह रिलेशन साठी. पण जर नॉन डिस्पर्सिव्ह रिलेशन असलं, नॉन डिस्पर्सिव्ह रिलेशन असलं तर कसं होणार आहे बघा. त्यावेळी ग्राफ काय असणार आहे तुमचा, स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन आहे, मग त्याचं जर तुम्ही फेज वेलोसिटी घेतली तरी फेज वेलोसिटी, आणि जर ह्याची टेंजंट काढायची म्हणली तर तीच टेंजंट येणार आहे. म्हणजे ह्याचा स्लोप आणि ह्याचाच अँगल ते काय असणार आहे, सेमच असणार आहे. म्हणून हे रिलेशन आहे ती नॉन डिस्पर्सिव्ह रिलेशन आहे. आणि ह्याची फेज वेलोसिटी व्हीपी इक्वल टू व्ही जे, व्ही जी. फेज वेलोसिटी इक्वल टू ग्रुप वेलोसिटी for non-dispersive relation. This is non-dispersive relation. And this is dispersive relation. Dispersive and this is non-dispersive relation. जर तुम्ही फेज वेलोसिटी करण्यासाठी एक वेव्ह घेतली तर फेज वेलोसिटी म्हणजे नेमकं काय आणि ग्रुप वेलोसिटी म्हणजे काय ते बघू आपण. एक वेव्ह घेतली फेज वेलोसिटीसाठी आणि जर एखाद्या वेव्हची ग्रुप वेलोसिटी काढायची तर त्यासाठी एक सुपरपोजिशन आपल्याला दोन वेव्हचे घ्यायचे. ही एक वेव्ह घेतली तर ह्या दोन्ही वेव्हची सुपरपोजिशन घ्यायची. सुपरपोजिशन घ्यायची अशी काय तर तुमची सुपरपोजिशन असणार आहे वेव्हची. त्यानंतर या वेव्हची वेलोसिटी असणार आहे
जी व्हेलोसिटी त्यासाठी आपल्याला एक एनव्हलप तयार करावा लागणार आहे. हा झाला एक एनव्हलप. सुपरपोजिशन घेतोय आपण वेव्हची. दोन एनव्हलप तयार झाले. मग जेव्हा ही ग्रुपमध्ये मूव्ह होते म्हणजे इथून एनव्हलप पासून या एनव्हलप पर्यंत जेव्हा ती ग्रुपमध्ये मूव्ह होते ती असणार आहे तिची ग्रुप व्हेलॉसिटी. म्हणजे या रिजन मध्ये जी व्हेलॉसिटी आहे त्याला आपण म्हणणार आहे ग्रुप व्हेलॉसिटी. ह्या इथून इथपर्यंत जी व्हेलॉसिटी ती तुमची ग्रुप व्हेलॉसिटी. अँड जी तुमची ह्या पर्टिक्युलर एका वेव्हची जी व्हेलॉसिटी ती आहे तुमची फेज व्हेलॉसिटी. ह्या फेजसाठी जी व्हेलॉसिटी असणार आहे ती असणार आहे तुमची फेज व्हेलॉसिटी. आणि या एनव्हलप पासून या एनव्हलप मध्ये सुपरपोजिशन घेतलंय आपण वेव्हचं. मग ते एनव्हलप मध्ये जेव्हा मूव्ह होते वेव्ह तेव्हा ती असणार आहे तुमची ग्रुप व्हेलॉसिटी. एका पूर्ण वेव्हसाठीची व्हेलॉसिटी. आणि फेज व्हेलॉसिटी मीन्स ह्या पर्टिक्युलर व्हेव्हची जी व्हेलॉसिटी आहे ह्या एका व्हेव्हची जी एनव्हलप मध्ये छोटी व्हेव्ह दिसते त्याची जी व्हेलॉसिटी एका फेज साठी ते तुमची फेज व्हेलॉसिटी. दिस मीन्स फेज व्हेलॉसिटी अँड एनव्हलप व्हेलॉसिटी इज कॉल्ड ग्रुप व्हेलॉसिटी. समजलं काय? हो मॅम समजतंय का? समजलं. आवाज येतोय का? हो येतोय. येतोय. समजलं नाही का? डबल सांगू का? एकदा एकदा आ? एकदा सांगा. एकदा सांगू का? ते सांगते. सुपरपोजिशनची ग्रुप व्हेलॉसिटी ते सांग. ते सांगू का? ओके सांगते. हा सांगते एक मिनिट. आता फर्स्ट आपण ग्राफ बघितला होता साइन वेव्ह साठी. डिस्पर्सिव्ह रिलेशनचा ग्राफ बघितला होता. तो ग्राफ पर्यंत तुम्हाला समजलंय बरोबर? तो ग्राफ कसा येतो तो ग्राफ कसा येतो? पहिले स्ट्रेट लाईन येते आणि नंतर कर्व येतो. कारण आपला डिस्पर्सिव्ह रिलेशन काय आहे? ओमेगा इक्वल टू अंडर रूट 4 पाय बाय काय 4 पाय बाय ए. काय डिस्पर्शन रिलेशन? ओमेगा इक्वल टू अंडर रूट 4 बीटा बाय एम आणि साइन के बाय 2 हे आपलं डिस्पर्शन रिलेशन आहे. मग आता आपण जेव्हा के 0 घेतोय म्हणजे जेव्हा के 0 कधी असणार आहे? जेव्हा तुमची वेव्हलेंथ जास्त असणार आहे. के मीन्स 2 पाय बाय लॅम्बडा. लॅम्बडा इन्क्रीजेस के डिक्रीजेस. देन के टेन्स टू 0 जेव्हा घेतोय तेव्हा आपल्याला काय मिळतंय तिथं? फर्स्ट ग्राफ वरती तुमच्या स्ट्रेट लाईन मिळते. आणि पुढे रिलेशन काय आहे? साइन के बाय 2. मग इथं तुमची के टेन्स टू 0 ची रेंज संपली. मग साइन के बाय 2 जेव्हा चालू होतं तेव्हा इथून पुढे तुमची वेव्ह असते. असंच या ऍक्सिसला पण निगेटिव्ह ऍक्सिसला पण फर्स्ट स्ट्रेट लाईन आणि नंतर वेव्ह. असं तुमचं नेचर आहे ग्राफचं. मग आता हे नेचर त्यानंतर आपण ह्याचा ब्रिलियन झोन पण बघितला. ह्याचा ब्रिलियन झोन कसा असतो? किती असतो ब्रिलियन झोन? इथं तुमचं जर पाय बाय ए असलं आणि इकडं सांगा ब्रिलियन झोन. फर्स्ट ब्रिलियन झोन सांगा अमृता सांग.
मी नव्हते लेक्चरला. काय ब्रिलियन झोनच्या आवाज लेक्चरला येतोय ना मी माझा? असेल. हो येतोय. सांगा, आवाज येईना मला. minus pi by less than k is less than फर्स्ट ब्रिलियन झोन काय मायनस पाय बाय ए लेस less दॅन than k के minus K less than pi by a. पाय बाय ए फर्स्ट ब्रिलियन झोन झाला. आणि सेकंड ब्रिलियन झोन काय आहे? Minus 2 pi a less than k less than 2 pi a. अजून एक दोन आहेत ना सेकंड ब्रिलियन. दुसरा minus pi by 8 is less than 8 less than minus 2 pi by 8. हा ओके, तिथं पर्यंत क्लिअर झाला. आता फेज व्हेलॉसिटी आणि ग्रुप व्हेलॉसिटी. फेज व्हेलॉसिटी काय आहे? फेज व्हेलॉसिटी डिनोटेड ॲज व्ही पी. तुमचं आपण डिस्पर्सिव्ह रिलेशनसाठी बघतोय. डिस्पर्सिव्ह रिलेशनसाठी फेज व्हेलॉसिटी अँड ग्रुप व्हेलॉसिटी काहीतरी असणार आहे डिस्पर्सिव्ह रिलेशनसाठी. मग डिस्पर्सिव्ह रिलेशनसाठी फेज व्हेलॉसिटी आणि ग्रुप व्हेलॉसिटी डिफरंट असते. कारण काय तर आपली आता हा ग्राफ घेतलाय आपण, हा ग्राफचा विचार केला तर आपण जेव्हा फेज व्हेलॉसिटी काढणार आहे तेव्हा आपण फर्स्ट ओरिजिन मधून एक स्ट्रेट लाईन काढतोय. इथं ती दिसत नाही व्यवस्थित, म्हणजे काढता येत नाही. पण ही ओरिजिन पासून एक या लाईन पासून अशी एक स्ट्रेट लाईन आहे. एक मिनिट मी ट्राय करते नीट काढण्याची. असा तुमचा ग्राफ असणार आहे. फर्स्ट स्ट्रेट लाईन नंतर हे. मग आता ओरिजिन पासून स्ट्रेट लाईन काढली म्हणजेच ही स्ट्रेट लाईन काढली ओरिजिन पासून, बरोबर. मग आता तुमची फेज व्हेलॉसिटी काय असणार आहे? तर जो हा अँगल असणार आहे, इकडं तुमचा ओमेगा आहे, इकडं के. मग फेज व्हेलॉसिटी व्ही पी इक्वल टू ओमेगा बाय के. ओमेगा बाय के दिस इज फेज व्हेलॉसिटी. आणि ग्रुप व्हेलॉसिटी म्हणजे काय तर ह्या इथून एक टेंजन काढायची. जिथं हा पॉइंट इंटरसेप्ट झालाय तिथून टेंजन काढायची कर्वला. काढली का टेंजन? जो ह्या टेंजनचा स्लोप असणार आहे, जो टेंजनचा स्लोप असणार आहे ती तुमची असणार आहे फेज व्हेलॉसिटी. स्लोप ऑफ टेंजन इज कॉल्ड ग्रुप व्हेलॉसिटी. ग्रुप व्हेलॉसिटी काय असणार आहे? त्या टेंजनचा स्लोप. मग त्या टेंजनचा स्लोप किती असणार आहे? डी ओमेगा बाय डी के. डिफरन्स असणार आहे ना, डी म्हणजे काय असतं आपला डिफरन्स असतो ना, डी ओमेगा बाय डी के. किंवा जर असा पण तुम्ही लिहू शकता, डेल्टा पण घेतो ना आपण डिफरन्स साठी. मग डेल्टा ओमेगा बाय डेल्टा के दिस इज दी ग्रुप व्हेलॉसिटी. इथपर्यंत कळलं? अजून काय प्रॉब्लेम आहे? डिस्पर्सिव्ह रिलेशन साठी आपलं हे रिलेशन डिस्पर्सिव्ह आहे ना, मग डिस्पर्सिव्ह रिलेशन साठी फेज व्हेलॉसिटी अँड ग्रुप व्हेलॉसिटी. इथपर्यंत आहे का काय प्रॉब्लेम? नाही मॅडम. सगळ्यांना समजलं नाही? हा. आता नॉन डिस्पर्सिव्ह साठी काय, हा जेव्हा आपण नॉन डिस्पर्सिव्ह रिलेशन घेतोय तेव्हा ते काय असतंय? ग्रुप व्हेलॉसिटी आणि फेज व्हेलॉसिटी इक्वल. म्हणजेच नॉन डिस्पर्सिव्हचा ग्राफ कसा असणार आहे? ओनली स्ट्रेट लाईन.
स्ट्रेट लाईन ग्राफ असणार आहे असा. मग ह्याच्यासाठी जर तुम्ही फेज व्हेलॉसिटी आणि ग्रुप व्हेलॉसिटी बघायला गेला, आता स्ट्रेट लाईन आहे त्याची आपण टेंजंट म्हणजे हीच टेंजंट असणार आहे. जो स्ट्रेट लाईन ग्राफ आहे त्याला टेंजंट काढायची म्हणजे हीच टेंजंट असणार आहे. म्हणजेच त्याची ग्रुप व्हेलॉसिटी आणि फेज व्हेलॉसिटी ही सेमच येणार आहे. ही झाली त्याची फेज व्हेलॉसिटी, तीच टेंजंट आहे आणि त्याचाच आपण अँगल काढतोय म्हणजे तो पण अँगल इथून हा अँगल पण सेमच आहे. म्हणजे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम आहे. तिथं आपण टेंजंटच नाही वेगळी काढली, इथं वेगळी टेंजंट काढली त्यामुळे त्याची व्हेलॉसिटी बदलली. पण इथं टेंजंट तीच येते ना, त्याच्यावर टेंजंट तीच येते. इथं कर्व असल्यामुळे त्याची टेंजंट ही आली. इथं कर्व नाही, स्ट्रेट लाईन आहे, टेंजंट सेमच आहे. त्यामुळे त्याची ग्रुप व्हेलॉसिटी आणि फेज व्हेलॉसिटी सेम आहे नॉन डिस्पर्सिव्ह रिलेशनसाठी. आणि डिस्पर्सिव्ह रिलेशनसाठी ग्रुप व्हेलॉसिटी आणि फेज व्हेलॉसिटी डिफरंट. मॅडम नॉन हा डिस्पर्सिव्ह साठी सेम आहे ना ग्रुप व्हेलॉसिटी आणि फेज व्हेलॉसिटी? हा, नॉन डिस्पर्शन साठी सेम आहे. VP इक्वल टू VG, then relation is non dispersive. and VP not equal to VG, then this relation equal to dispersive relation. The dispersive and VP equal to VG, non dispersive. कळाला ताई? हो. हो मॅम समजलं. आता नेमकं ग्रुप व्हेलॉसिटी, आता आपण बघितलं ग्रुप व्हेलॉसिटी आणि फेज व्हेलॉसिटी काय आहे या, पण नेमकं ते म्हणजे काय, ग्रुप व्हेलॉसिटी म्हणजे काय आणि फेज व्हेलॉसिटी म्हणजे काय? तर सुपरपोजिशन, दोन वेव्हची सुपरपोजिशन. एक वेव्ह मी डिस्पर्सिव्ह घेतल्या, एक नॉन डिस्पर्सिव्ह, किंवा दोन वेव्ह घेतल्या, ही एक वेव्ह आहे आणि ही एक वेव्ह घेतली, तर ह्याची जी सुपरपोजिशन म्हणजे काय, दोन वेव्ह इक्वल. स्क्रीन नाही दिसत आहे. स्क्रीन नाही दिसत मॅम. नाही दिसत आहे. ओके ओके. आता दिसते का? हा दिसते मॅम.
हॅलो 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 बोल की. मॅडम लेफ्ट झाल्या ना? हो झालं लेफ्ट मॅम. झालं मॅडम. लेफ्ट नाही झाले, एक मिनिट आली. येते ना आवाज? हो हा हो इथं हे येतो झालं, येतो. एकदम डिस्कनेक्ट झालंय. स्क्रीन दिसते का बघा आता? दिसते का स्क्रीन? नाही. नाही दिसत आहे. हा आता झाली प्रेझेंट. आली आली. आता दिसतीये. हा. आता 2 वेव घेतल्यात डिफरंट प्रकारच्या आणि त्याचे सुपरपोजिशन करायची म्हणजे त्या दोन्ही एकत्र करायच्या. मग ती जी सुपरपोजिशन आपण करतोय त्यानंतर तिथं काय काढतोय आपण? एनवलप काढतोय त्या वेव्हसाठी. आता ही एक वेव्ह काढते मी आणि इथून परत दुसरी असं. अशी ती सुपरपोजिशन. हे तुम्हाला 12वीत झालेलं आहे, सुपरपोजिशन करतो वेव्हची ती. त्यानंतर इथं एक एनवलप काढला आणि हा एक एनवलप आणि इथून सुपरपोजिशन झाली. हा एक. आपण प्रॅक्टिकल पण करायचं बीएससी ला असताना बघा ती वेव्ह दाखवणारे सुपरपोजिशनचं प्रॅक्टिकल करायचं तिथं. साऊंडच्या ह्याला आपण व्हेलॉसिटी ऑफ साऊंड काढायचं सुपरपोजिशन, वेव्हच्या सुपरपोजिशन. जे आपल्याला असे एनवलप लूप दिसायचे आणि ते लूप मोजून आपण व्हेलॉसिटी काढायचो. मग तसंच फ्रिक्वेन्सी आणि व्हेलॉसिटी काढायचो. मग तशीच इथं सुपरपोजिशन केली आणि मग सुपरपोजिशन केल्यानंतर जे एनवलप आहे, एनवलप मूव्ह होतंय तुमचं, म्हणजे एनवलप मधल्या वेव्ह त्या लूप मध्ये मूव्ह होत आहे, ते म्हणजे तुमचं इथून एक एनवलप इथंपर्यंत आहे. मग ते म्हणजे तुमची ती ग्रुप व्हेलॉसिटी आहे. त्या एनवलपची व्हेलॉसिटी म्हणजे मूव्ह होताना जी व्हेलॉसिटी आहे ती तुमची ग्रुप व्हेलॉसिटी. आणि पर्टिक्युलर एका ह्या वेव्हची जी व्हेलॉसिटी, हे आता मी डार्क केलंय, ह्या वेव्हची जी व्हेलॉसिटी ती तुमची कसली व्हेलॉसिटी? फेज व्हेलॉसिटी म्हणजेच व्ही समजलं? ग्रुप व्हेलॉसिटी आहे, फेज व्हेलॉसिटी. एका लूपची व्हेलॉसिटी म्हणजे तुमची ग्रुप व्हेलॉसिटी आणि पर्टिक्युलर एका फेजची, एका ह्या फेजची व्हेलॉसिटी ती तुमची फेज व्हेलॉसिटी. एका वेव्हची व्हेलॉसिटी फेज व्हेलॉसिटी. हे झालं. आतापर्यंत जे सगळं होतं ते मोनॉट ॲटॉमिक साठी आपण बघितलं, डिस्पर्शन रिलेशन मोनोॲटॉमिक साठी बघितलं, त्यानंतर ब्रिलियन झोन बघितलं, ग्रुप व्हेलॉसिटी, फेज व्हेलॉसिटी, हे सगळं आपण मोनोॲटॉमिक साठी बघितलं. आता पुढचा नेक्स्ट पॉइंट आहे लॅटिस व्हायब्रेशन फॉर डायॲटॉमिक लॅटिस. म्हणजे आतापर्यंत आपण फक्त एका पार्टिकल साठी एका ॲटम साठी बघत होतो. आता डायॲटॉमिक लॅटिस साठी बघायचंय. डायॲटॉमिक लॅटिस साठी काय असणार आहे तुमचं डिस्पर्शन रिलेशन, त्याची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे ते सगळं बघायचंय. तर एक आतापर्यंत आपण जेव्हा ॲटम घेत होतो तेव्हा त्या ॲटम कसा होता? लॅटिस कसा होता? मोनोॲटॉमिक. सगळे ॲटम काय होते? सेम होते. लॅटिस पॉइंट मध्ये सगळे ॲटम असे सेम होते. ते झालं मोनोॲटॉमिक साठी. तर जेव्हा आता डायॲटॉमिक घेत आहे, फॉर एक्झाम्पल डायॲटॉमिक साठी मी NaCl हा ॲटम घेतला, Na and NaCl. तर Na वरती चार्ज असतो पॉझिटिव्ह आणि सोडियमवर चार्ज पॉझिटिव्ह आणि Cl वरती मायनस चार्ज. दिस इज निगेटिव्ह NaCl. मग NaCl मध्ये एक ॲटम सोडियमचा, एक क्लोराईडचा. जर 3 डायमेन्शनल मध्ये बघितलं तर तुम्ही त्याचं स्ट्रक्चर असतं, NaClचं स्ट्रक्चर असतं. तर आपण इथं 1D कन्सिडर करतोय. 1 डायमेन्शनल साठी आपण कन्सिडर करतोय सोडियमचा ॲटम आणि क्लोराईडचा ॲटम. आता मी जो असा डार्क घेते तो माझा Na आणि डायॲटॉमिक साठी हा झाला Cl. दिस इज NaCl.
Cl. डायटोमिक लॅटिस स्ट्रक्चर हे 1D साठी घेतलं Na आणि Cl. मग आता ह्या ॲटमचा आणि ह्या ॲटमचा मास वेगळा असणार आहे. दोन डिफरंट टाईपचे ॲटम्स आहेत. ह्याचा मास जर मी कॅपिटल M घेतलं तर ह्याचा मास काय असणार आहे, वेगळा असणार आहे, स्मॉल m. दिस इज कॅपिटल M स्मॉल m. ह्या ॲटम मधला आणि ह्या ॲटम मधला फोर्स आणि ह्या ॲटम मधला आणि ह्या ॲटम मधला फोर्स तर सगळीकडे सेम असणार आहे. आता हा ॲटम ह्याची पोझिशन 2n आहे. आता 2nच का, आपण n आधी काय घेत होतो, n घेत होतो. आता इथं 2n घेतलं कारण ॲटम ऑड नंबरवरती प्लेस आहेत. आता इथून जर इथं गेला तर ह्या ॲटम नंतर एक ॲटम सोडून इथं ॲटम प्लेस आहे. म्हणजे काही ऑड नंबरवरती ॲटम प्लेस आहेत तर काही इव्हन नंबरवरती ॲटम प्लेस आहे. मग ते त्याचं व्हायब्रेशन होताना ते नंबर आपला चेंज होऊ नये म्हणून आपण इथं 2n घेतलंय. इथं 2n, त्यानंतर इथं 2n+1 पोझिशन ऑफ ॲटम, इथं 2n+2, इथं 2n+3, कितीचं पण घेऊ शकता. तसंच इथं 2n-1. जसं मोनोॲटॉमिकला होतं तसंच, फक्त मोनोॲटॉमिकला काय होतं, n+1 n+2, कारण ते एक ॲटमसाठी बघत होता. तर इथं दोन डिफरंट टाइप्स ऑफ ॲटम्स आहेत म्हणून 2n, 2n+1, 2n+2, 2n-1, 2n-2. आता डिस्प्लेस, जर हा ॲटम इकडे डिस्प्लेस होत असेल, व्हायब्रेट झाल्यानंतर तो ॲटम डिस्प्लेस होतोय, त्याला थोडा फोर्स लागल्यानंतर. जर हा ॲटम इथून इथपर्यंत डिस्प्लेस झाला तर डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, u2n. तशीच ह्याची काय असणार आहे, u2n+1. तशीच ह्याची u2n+2, u2n+3, ह्याची u2n-1, ह्याची un-2. हे असणार आहे. दिसतंय ना सगळ्यांना? दिसतंय का? हो मॅम दिसतंय. हे समजलं ना? हा, मोनोॲटॉमिक साठी जसं होतं तसंच ही डिस्प्लेसमेंट u आपण डिनोट करतो. तो ॲटमला जेव्हा फोर्स लागतो तेव्हा थोडा डिस्प्लेस होतो. मग ती डिस्प्लेसमेंट आपण u2n+1 अशा आपण हे करतो. हे समजलं ना? मोनोॲटॉमिक साठी सारखं सेम आहे, फक्त व्हॅल्यू बदलतात कारण तिथं दोन ॲटम आहेत म्हणून. मग आता फर्स्ट जेव्हा हा ॲटम आहे, जेव्हा ह्या ॲटमवरचा मला फोर्स काढायचे, फोर्स आपला काय असतो, F = -β. आता ह्या ॲटमवरती किती फोर्स असणार आहे, तर ह्या ॲटममुळे लागणारा काहीतरी फोर्स असणार आहे. मग ह्या ॲटम मधले डिस्प्लेसमेंटचा डिफरन्स तो आपला इथं फोर्स असणार आहे. मग ह्या ॲटमवरती माझे किती फोर्स आहे, बीटा u2n मायनस ह्याच्यावरती फोर्स, ह्या दोन्हीतला डिफरन्स म्हणजे u2n - u2n+1. ह्यातला जो डिफरन्स आहे तो ह्या ॲटमवरती फोर्स आहे, म्हणजे तिथं किती येणार आहे, u2n+1. तसंच आता ह्या ॲटमवरती इकडून पण काहीतरी ह्या ॲटममुळे फोर्स लागलेला आहे. मग तो फोर्स किती असणार आहे, F = -β u2n - u2n-1. म्हणजे हा जो डिस्प्लेस झालेला आहे ह्या दोन्हीतला un आणि u2n-1 मधला डिफरन्स आणि या साईडला राईट साईडला लागलेला u2n - u2n+1 त्यातला हा जो डिफरन्स असणार आहे तेवढा फोर्स ह्या स्मॉल m वरती असणार आहे, ह्या ॲटम वरती असणार आहे. मग जर मला याचा टोटल फोर्स काढायचा आहे
ह्याचा, तर मला लेफ्ट साइड आणि राईट साइडचा जो फोर्स आहे त्यांची ऍडिशन केली पाहिजे. मग टोटल फोर्स F इक्वल टू किती येणार, त्या दोन्हींची ऍडिशन. आता मायनस बीटा तर कॉमन आहे तुमचा, मायनस बीटा ऍज इट इज. ह्या दोन्हीची ऍडिशन करायची. U2N मायनस U2N प्लस 1 प्लस U2N मायनस U2N मायनस 1 ऍडिशन केली. आता U2N इथं पण दोन्ही आहे म्हणजे 2U2N मायनस 2N प्लस 1 आणि मायनस 2N मायनस 1 असं असणार आहे. इथं फोर्स तुमचा टोटल किती मिळाला तुम्हाला, F इक्वल टू मायनस बीटा लिहा ते तुम्ही. तर किती फोर्स मिळाला, U2N प्लस 1 मायनस U2N मायनस 1 मायनस 2UN. मायनस ना आत मल्टिप्लाय केलं तरी चालतंय. या इथं प्लस बीटा बाहेर ठेवा आणि मायनस न मल्टिप्लाय करून जो फोर्स येतोय तो लिहा. U2N प्लस 1 प्लस U2N मायनस 1 मायनस U2N. आला का सगळ्यांचा असा फोर्स? This is equation number 1. First equation number 1. स्क्रीन नाही दिसते. हा स्क्रीन नाही दिसत आहे. स्क्रीन दिसत नाहीये. ओके. काय होतंय मध्ये दिसते का आता? दिसते ना? F इक्वल टू बीटा U2N प्लस 1 प्लस U2N मायनस 1 मायनस 2UN. फर्स्ट इक्वेशन नंबर फर्स्ट. From Newton's law, F equal to ma. मग ऍक्सिलरेशन किती असतं आपण फर्स्ट बघितलेलं, d² U2N. आता तिथं आपलं UN होतं मोनोटॉमिक साठी, इथं U2N बाय dt². Then compare equation 1 and 2. दोन्हीकडे फोर्स आहेत, मग फोर्स दोन्ही इक्वेट करू शकतो आपण. md² 2UN बाय dt² इक्वल टू बीटा U2N प्लस 1 प्लस U2N मायनस 1 मायनस 2UN.
इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3. आता काय करायचं पुढं? फर्स्ट आपण काय केलं होतं सांगा बरं, कुणाला आठवतंय बघू. फर्स्ट सारखंच आहे, सेम मोनोटॉमिक सारखंच. काय करायचं पुढं? आता मॅडम प्रत्येक इक्वेशन 3 मध्ये हा 2u 2n आहे ना? 1 आहे ते, एल नाही, u2n प्लस 1, u2n मायनस नाही 1. नाही, लास्ट टर्म -2un आहे ना, हा तिथं -2un -2u 2n आहे ना? नाही मॅडम, तिथे -2u2n आहे. हा, इथं 2n आहे. हम्म. 2n आहे. हा, मग काय करायचं आता? un चं वेव्ह इक्वेशन आहे काहीतरी, u2n साठी एक वेव्ह इक्वेशन आणि u2n प्लस 1 साठी वेव्ह इक्वेशन आहे. फर्स्ट काय करायचं आता? ते वेव्ह इक्वेशन काढून घ्यायचं. u2n साठी इक्वेशन काय असणार आहे? जसं मोनोटॉमिक साठी होतं, काय होतं? ए रेस टू आय ओमेगा टी मायनस kn ए असं तुमचं un साठी होतं. मग आता u2n साठी पण सेमच, फक्त जिथं फक्त n होतं तिथं आता 2n असणार आहे. 2n इक्वल टू u2n इक्वल टू e रेस टू आय ओमेगा टी मायनस तिथं काय होतं? आपलं ओरिजिनल इक्वेशन काय असतं? ए रेस टू आय ओमेगा टी मायनस के एक्स. मग तिथं एक्स ची व्हॅल्यू होती के ए, सॉरी एन ए व्हॅल्यू होती. आता इथं एक्स ची व्हॅल्यू असणार आहे 2n ए, आणि तिथलं पहिलं जे असतं आपलं के, ते ओरिजिनल के म्हणजे k2n ए. हे झालं तुमचं u2n साठी वेव्ह इक्वेशन. तसंच आता u2n मायनस 1 साठी ह्याला नंबर द्या. किती नंबर आलं? 4. तसंच आता u2n मायनस 1 साठी आणि u2n प्लस 1 साठी सांगा आता काय असणार आहे? u2n मायनस 1 आणि u2n प्लस 1. काढा पटकन. झालं का काढून? हो. सांग. a into e raised to I omega t minus k into 2n minus 1 k. आता इथं आता इथं u2n आणि u2n मायनस 1 किंवा u2n प्लस 1, जो ऍटम तुमचा un साठी होता तोच ऍटम आहे का? ऍटम बदलतोय बरोबर. म्हणजे त्या ऍटमची काय होणार आहे? अँप्लिट्यूड बदलणार आहे. ए म्हणजे काय असते? आपली अँप्लिट्यूड. जर इथं ए अँप्लिट्यूड असली तर इथला कॉन्स्टंट अँप्लिट्यूडचा बदलणार आहे, बी घ्यायचा, कारण ऍटम बदलला, अँप्लिट्यूड बदलली. जे मोनोटॉमिक साठी होतं तेव्हा काय होतं? ऍटम सेम, सगळीकडे ऍटमचं मास, सगळे ऍटम काय होते? सेम होते. पण इथं जर एक एन घ्यायचा असेल तर दुसरा कोणता असणार आहे? सीएल असणार आहे. म्हणजे त्याचा मास पण वेगळा असणार आहे, त्याचा म्हणजे त्याची अँप्लिट्यूड पण चेंज होणार आहे. इथं कॉन्स्टंट बी घ्यायचा, दुसरं घेतात इथं पण बीच येणार आहे, कारण जो u2n मायनस 1 असणार आहे तोच ऍटम u2n प्लस 1 साठी असणार आहे बरोबर.
जर हा U2n असला U2n तर इथं U2n प्लस 1 आणि इथं U2n मायनस 1 सेमच आयटम येतात का बघा. इथं पण डॉट आला, इथं पण डॉट आला. हा CLचा आयटम इथं फक्त आला. म्हणून इथली अँप्लिट्यूड आणि इथली अँप्लिट्यूड बी सेम असणार आहे. मग इथं e रेस टू I ओमेगा टी मायनस के 2n मायनस 1 2n मायनस 1 आणि a असं असणार आहे. मग पुढं काय स्टेप आली बी ही नाही, ह्याचीच खालची स्टेप बी ई रेस टू I ओमेगा टी मायनस K2 के 2n A आणि ए आणि परत मायनस मायनस प्लस के ए. पण आता ह्याच्यासाठी आपण काय करतो परत ई रेस टू ची पॉवर सेपरेट करून घेतो. म्हणजे इथं पुढं काय येतं बी ई रेस टू I ओमेगा टी मायनस के 2n ए इंटू ई रेस टू के ए. आलं का सगळ्यांचं असं 2n मायनस 1 साठी. हो. आता 2n प्लस 1 साठी काय आलं U2n प्लस 1 बी ई रेस टू I ओमेगा टी मायनस के 2n ए इंटू ई रेस टू मायनस के ए. हा इक्वेशन नंबर 5 आणि हा इक्वेशन नंबर 6. आलं का हो मॅम. सगळ्यांचं आलं का. शीतल आलं का हो मॅम. पूनम व्हिडिओ चालू करा सगळ्यांनी प्रेझेंट घ्यायला.